नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। आज दिनांक 24 जून 2024 सोमवार रोजी युवा भीमसेनाच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की घारगाव तालुका श्रीगोंदा येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्रामीण महिलांना फ्री शिलाई मशीन रोजगाराची संधी महाराष्ट्र सरकारकडून मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। यावेळी युवा भीमसेनेचे जिल्हा अध्यक्ष समीर इनामदार म्हणाले की घारगावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे, महिलांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले पैसे मिळावेत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे। या फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घारगाव तालुका श्रीगोंदातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवले जाईल। तसेच या शिलाई मशीन योजनेमुळे ग्रामीण महिलांची आर्थिक स्थितीही सुधारेल, गावातील महिलांच्या सशक्तीकरणाला सुद्धा बळकटी देता येईल, महिलांना एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होईल, त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेता येईल असेही त्यांनी सांगितले। यावेळी युवा भीमसेनेचे जिल्हा अध्यक्ष समीर इनामदार, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष शरद पाटोळे, राहता जिल्हा महिला जिल्हा अध्यक्ष छाया मनोज गुंजाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते। भीमसैनिक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर अध्यक्षपदी आमची निवड झाल्या असतात आम्ही कलेक्टर साहेब, कलेक्टर, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्याबाबत आले असून तर आम्हाला महिलांसाठी शिलाई मशीन 40 ते 50 देण्यात यावा। तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या आपण अन्यायाविरुद्ध लढा करत असून तरी माझ्यासोबत आमचे जिल्ह्याचे व तालुक्याचे तालुका अध्यक्ष शरद अशोक पाटोळे, तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा आपले छाया मनोज गुंजाळ असे आम्ही इतर काही कार्यकर्ते व जिल्हा अधिकाऱ्यांकडे येऊन निवेदन दिले असतात। अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या जिल्ह्याला कळवण्यात येईल।